धारावी पुनर्विकासावरून आज दुपारी ठाकरे गटाचा मोर्चा बीकेसीतल्या अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध। ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात धारावीमध्ये भाजप आणि शिंदेंचे बॅनर्स तर टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा। फडणवीसांची टीका। छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आज वर्ध्यामध्ये ओबीसी महाएल्गार सभा। जरांगेंच्या उद्याच्या अल्टिमेटमवर भुजबळ काय बोलणार याकडे लक्ष। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आज अभिनेता साहिल खानसह तिघांची चौकशी। शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं कारण देत कालच्या चौकशीलाही साहिल खान होता अनुपस्थित। मुंबई पोलिसांच्या एसआयटीने घेतली दिशा साली यांच्या कुटुंबियांची भेट। आम्हालाही मृत्यूबाबत संशय, सत्य समोर आणा, कुटुंबियांची विनंती। नागपूरच्या काटोलमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। संसद घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस ऍक्शन मोडवर। घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅन्डल प्रकरणी अहिल्याबाई चौकातल्या फटाके विक्रेत्यांची चौकशी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिद्री साखर कारखान्याचा उसाला उच्चांकी दर। उसाला प्रतिटन 3407 रुपये दर देण्याची घोषणा। साताऱ्यातल्या धोम कालव्याला भगदाड। उझरडे गावाजवळची घटना। लाखो लिटर पाणी नदीपात्रात। कालवा फुटल्यानं ओढा आणि नाल्यांमधली पाणी पातळी वाढली। मुंबई पोलीस कंट्रोलला टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटांसंदर्भात धमकीचा फोन। टाटांना जीवे मारण्याची धमकी देणारा मानसिक रुग्ण। चौकशी सुरू। काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडनं 350 कोटींची रक्कम जप्त। आयकरची कारवाई। पैसा आपला नसून कुटुंबियांचा। साहूंचं स्पष्टीकरण। डीआरडीओकडून हायस्पीड फ्लाइंग विंग यूएव्हीची चाचणी यशस्वी। जगातल्या मोजक्या देशात भारताचा समावेश। मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्या। तासाभरात लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली। मुंबई इंडियन्सचे 4 लाख तर इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स कमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।